आपल्या सर्वांचं TS अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अतिशय मनापासून स्वागत. त्याचबरोबर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो आणि हा संकल्प आपल्याला वर्षभर टिकवायचा सुद्धा असतो. त्यासाठी आवश्यकता असते अथक मेहनतीची आणि ही मेहनत घेऊनच तो संकल्प पूर्णत्वास जातो. आपल्या आयुष्यातील रोजच्या 24 तासांपैकी 5 मिनिट जरी आपण इंग्लिश भाषेला दिलेत किंवा इंग्लिश भाषा सुधारण्यासाठी जर मेहनत घेतलीत तर नक्कीच ती इंग्लिश भाषा आपल्याला परिचयाची होऊन जाईल. आणि माझासुद्धा हाच प्रयत्न. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश भाषेमधील फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन आणि ते कशी यूज कर. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश भाषेमधील फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन आणि या तिन्ही याचे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म बघणार आहोत. चला तर मग पाहूयात. फर्स्ट फर्स्ट पर्सन. या फर्स्ट पर्सनमध्ये सिंग्युलर पाहणार आहोत आपण. सिंग्युलर फॉर्म फर्स्ट पर्सन सिंग्युलर. आता फर्स्ट पर्सन सिंग्युलरमध्ये काय येईल? समजा उदाहरणार्थ आपण पाहूयात, मी बोलत आहे किंवा मी कुठली तरी ॲक्शन करत आहे. चला बोलण्याचीच आपण ॲक्शन करूयात. मी बोलत आहे. जेव्हा मी बोलत आहे असं आपण म्हणतो तेव्हा ती व्यक्ती झाली फर्स्ट पर्सन. त्याला मराठीमध्ये म्हणतात प्रथम पुरुष. ठीक आहे, फर्स्ट पर्सन. मग माझ्यासाठी इंग्लिशमध्ये कुठला वर्ड यूज कराल? फर्स्ट पर्सन सिंग्युलर होईल आय. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय. जेव्हा मी एकटी बोलते तेव्हा फर्स्ट पर्सन. नंतर जेव्हा मी दुसऱ्या एका व्यक्तीशी बोलते, मला बोलायला एक व्यक्ती जर सोबत असेल तर त्याला म्हणायचं सेकंड पर्सन. मग या सेकंड पर्सनसाठी कुठला वर्ड यूज करायचा? त्याला म्हणतात सेकंड पर्सन. सेकंड पर्सन. सेकंड पर्सन. आता जेव्हा मी दुसऱ्या एका व्यक्तीशी बोलते त्या व्यक्तीला म्हणायचं सेकंड पर्सन. तर सेकंड पर्सन सिंग्युलर कुठला वर्ड असेल? सेकंड पर्सन. सेकंड पर्सन सिंग्युलरमध्ये येईल यू. सेकंड पर्सन सिंग्युलर यू. ओके. आता मी आणि एखादी दुसरी व्यक्ती जेव्हा आम्ही दोघं बोलतो किंवा जेव्हा आमच्या दोघांचं डिस्कशन चालू असते, मग ते कोणाविषयी असेल? तर तिसऱ्या एका व्यक्तीविषयी. जेव्हा दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतात तेव्हा त्या व्यक्तीला म्हणायचं थर्ड पर्सन. मग ती थर्ड पर्सन त्याची सिंग्युलर काय होईल? थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट. मग ती तिसरी व्यक्ती एखादा मुलगा असू शकतो, एखादी मुलगी असू शकते किंवा मग एखादी वस्तूसुद्धा असू शकते. ही आपण मुलासाठी यूज करतो, शी मुलीसाठी यूज करतो, इट एखाद्या वस्तूसाठी यूज करतो. ह्याऐवजी तुम्ही एखाद्या मुलीचं नावसुद्धा यूज करू शकता. जसं की ही आपण मुलासाठी यूज करतो, तर हिच्या जागी आपण इथे एखाद्या मुलाचं नाव घेऊ शकतो, जसं राजू. आणि शी ह्याऐवजी आपण एखाद्या मुलीचं नावसुद्धा यूज करू शकतो, जसं की आपण इथं घेणार आहोत पूजा. आणि इटऐवजी एखाद्या वस्तूचं नाव यूज करू शकतो, जसं की टेबल.
तर हे झालेत फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय, सेकंड पर्सन सिंग्युलर यू, थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट, राजू, पूजा, टेबल. ह्याऐवजी आपण नावंसुद्धा यूज करू शकतो. तर मग आता हे झाले सिंग्युलर. मग याच्या प्लुरल फॉर्म्स कोणते राहतील? तर मग फर्स्ट पर्सन प्लुरलमध्ये येणार आहे आता फर्स्ट पर्सन प्लुरल. मग याचा अर्थ काय? जेव्हा मी एक व्यक्ती बोलत आहे दुसऱ्या व्यक्तीशी, तीसुद्धा एकच व्यक्ती आहे आणि आम्ही दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो. पण असे होऊ शकते जेव्हा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये मी इन्क्लूड आहे, तर त्याला आपण म्हणू वी. ज्या ग्रुपमध्ये आपण इन्क्लूड असतो त्याला म्हणतात वी आणि ते आहे फर्स्ट पर्सन प्लुरल. मग ते इथं लिहायचं. फर्स्ट पर्सन प्लुरल काय होईल? वी. वी मीन्स आम्ही. ज्या ग्रुपमध्ये इन्क्लूड असेल तो ग्रुप. सेकंड पर्सन प्लुरल. मग सेकंड पर्सन काय? जेव्हा एखादा ग्रुप दुसऱ्या ग्रुपसोबत बोलतो त्याला म्हणतात सेकंड पर्सन. मग त्यासाठी कुठला वर्ड यूज करायचा? यूज करतात. सेकंड पर्सन प्लुरल. मग कसं? तर सपोज आमचा एक ग्रुप, सपोज आमच्या ग्रुपचं नाव ए. आमचा ए ग्रुप हा बी ग्रुपशी बोलतो. मग तो बी ग्रुप काय झाला? यू. म्हणजे तिथं अनेक जण बसलेले आहेत, त्याचा अर्थ प्लुरल. मग त्याला आपण म्हणू यू. ठीक आहे. आमचा ए ग्रुप बी ग्रुपसोबत बोलतो, पण हे दोन ग्रुप सी ग्रुपविषयी चर्चा करतात किंवा त्यांच्याविषयी डिस्कशन चालू आहे. तर मग त्या सी ग्रुपला काय म्हणायचं? दे. मग सी ग्रुप जो झाला तो झाला थर्ड पर्सन. मग थर्ड पर्सन प्लुरल काय होईल? दे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद.